नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर काही 3 प्रकारचे दुर्मिळ साप होते. एक रुका, एक मांजऱ्या व एक फुरसे. आता या तिन्हीमध्ये फुरसे जो आहे, फुरसे हा हायली व्हेनमस, हा निमविषारी माइल्ड व्हेनमस आणि हा बिनविषारी. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साप मी जवळून दाखवतो व त्यांची थोडक्यात माहिती सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा मांजऱ्या, जवळ घे कॅमेरा. तर मित्रांनो, हा मांजऱ्या साप, बरेच लोक याला फुरसे साप समजतात. फुरसे सारखा दिसतो. आता दोघांमधील फरक तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो त्याला खाली काढल्याच्या नंतर. तर हा जो साप असतो माइल्ड व्हेनमस असतो, निमविषारी, जास्त करून कॉमन नसल्यामुळे थोडा रेअर आहे साप. झाडांवर आढळणारा साप आहे हा. रुका पण झाडांवर आढळणारा साप आहे. तर मित्रांनो, याला मांजरा साप का म्हणतात? कारण याचे जे डोळे असतात मांजरी सारखे दिसतात, म्हणून याला मांजऱ्या म्हणतात, इंग्लिशमध्ये कॅट स्नेक. तर माइल्ड व्हेनमस आहे, याच्यापासून माणसाला काही धोका नाहीये. तर लहान जे मुलं असतात, जे लहान मुलं आहे, जे एकदम कमजोर माणसं आहेत, त्यांना जर चावलं तर याचा थोडाफार परिणाम त्याच्यावर होऊ शकतो, या मांजऱ्या सापाचा, माइल्ड व्हेनमस. तर हा जो दुसरा साप आहे, आपण जवळून दाखवतो. हा एकदम चमकदार साप असतो, पूर्ण निळा पिवळा. त्याचा चेहरा बघा, चमचम चमचम करतो. तर हा जो साप असतो हा बिनविषारी असतो. याला इंग्लिशमध्ये ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक म्हणतात आणि मराठीमध्ये रुका, हिंदीमध्ये या अशा नावाने त्याला ओळखले जातात. तर हा जो साप असतो हा पण झाडांवर राहतो, दाट जंगलात. हा पण रेअर आहे, जास्त प्रमाणात हा साप आढळत नाही, कमी प्रमाणात निघतो. तर आपण याच्यामध्ये जी मादी असते, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेकमध्ये जी मादी असते, ही एप्रिल महिन्यापासून, तर एप्रिल महिन्यामध्ये ही 6, 7, 8, 9, 10 पर्यंत ही अंडे देते. अंडे ही झाडांवरच देते, झाडांचे जे पानं असतात त्याच्यावरच कुठंतरी ही अंडे देते. हा जो साप आहे कॅट स्नेक, हा पण झाडांवरच अंडे देतो. याची जी अंड्याची संख्या आहे 3, 4, 5, 7, 10 पर्यंत हा पण अंडे देतो. आणि हा जो अंडे देतो याचे कॅप्सूल सारखे अंडे असतात, लंबे लंबे अंडे असतात कॅप्सूल सारखे. तिन्ही पण रेअर साप आहे. आता हा फुरसे सापाची माहिती ही इकडे जवळ मारती. तर मित्रांनो, हा फुरसे साप जो असतो हा डोंगर भागामध्ये, जिथं दगड असतात, जिथं डोंगर असतो, अशा ठिकाणी हा फुरसे साप आढळतो. आता तुम्ही दोघांमधला बघा, दाखव जवळ. दोघांमध्ये बघा तुम्ही, फुरसे आणि कॅट स्नेक. कॅट स्नेक जो असतो याची हाईट 4, 4.5 फुटापर्यंत वाढते आणि याची हाईट जी वाढते ती 5 ते 5.5 फुटापर्यंत. आणि याची पूर्ण माहितीचा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेला आहे मराठीमध्ये. फुरसे सापाची माहिती जर तुम्ही टाकलेलं माझ्या चॅनलवर चेक करू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये 4 प्रकारचं व्हेनम असतं फुरसेमध्ये. बऱ्याच सर्पमित्रांना माहीत नसेल कदाचित. फुरसेमध्ये हेमोटॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन आणि कार्डिओटॉक्सिन आणि सायक्रोटॉक्सिन हे 4 प्रकारचं याच्यात व्हेनम असतं. तर खूप विषारी साप आहे, जाल विषारी साप आहे. तर हे तिन्ही साप दुर्मिळ आहेत, एकदम कमी सापडतात. हे तर जास्त करून जंगलात झाडांवरच आढळतात हे 2 साप. व हा डोंगर भागामध्ये
जिथे डोंगर आहे, दगड आहे, अशा ठिकाणी आढळतो. तर तिन्ही साप तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवतो परत एक वेळेस. एकदम जवळून फोकस मारा एक एक करू ना. तर मित्रांनो, खुर्सेमध्ये आणि कॅच नेटमध्ये फरक बघा. बरेच लोक त्यांचे डोळे सारखे असतात दिसायला. जवळून बघा बरं, जवळून त्याला बरं बस एकमेकाला चावून नको. मार जवळून मस्त. बस लय भारी. बस. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं दोघांमधला फरक. याची जी हाईट असते 2 फुटापर्यंत वाढतो. हा थोडा मोठा असतो कॅट स्नेक. तर तिन्ही दुर्मिळ साप आहे. तर आपण त्यांना त्यांच्या निसर्गामध्ये इथं सोडण्यासाठी गवताळा अभयारण्य, गवताळा जंगलामध्ये आम्ही आलो होतो. तर त्यांना आपण रिलीज करणार आहोत इकडे. तर मित्रांनो, आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवाला बटन पण दाबा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.